तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर चालली आणि आत्ता आपण पाहिलं की ते डॉक्टर साथ द्यायला तयार झालेले आहेत. ती म्हणजे आता इकडे कान्हाची. आणि इथूनच कान्हा आता मोठा गेम पलटणार आहे. गेम आता अशा पद्धतीने पलटणार आहे की त्यानंतर सखीला विश्वास ठेवणं भागच पडणार आहे की आपली आई ही खोटारडी आहे आणि आता ही आपली आई नाही आहे. कारण जे काही डोळ्यांचं कायमच्या रीतीने ऑपरेशन आता करण्यात आलेलं आहे, ते ऑपरेशन आता मात्र इकडे डॉक्टर स्वतः या सगळ्यामध्ये दाखवायला निघालेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये ज्या वेळेला डॉक्टर आता स्वतः ते ऑपरेशन समोर आणणार आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने मालिकेचा म्हणजे ऑपरेशन केल्याचे कागदपत्र समोर आणणार सखीच्या समोर. आणि त्याच वेळेला निळ्या डोळ्यांच्या मनस्विनीचं सत्य सखीच्या समोर येणार आहे. पण हे रिपोर्ट काय आहेत आणि यासोबत अजून एक सत्य समोर येणार आहे आणि ते म्हणजे तेजस्विनी जिवंत असल्याचं. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. इकडे आता डॉक्टरांनी इतकी मोठी दहशत घेतलेली आहे मनस्विनीची की आता ते सांगतात, नाही, मी स्वतःला संपवूनच टाकतो. तुला कशाला संपवू, मी आता स्वतःलाच संपवतो. कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ती आता मला जगू द्यायची नाहीये ना आता मला मरू पण द्यायची. त्यामुळे मी माझा मेलेला कधी पण चांगला, असं म्हटल्यावर ती कान्हा आता डॉक्टरांच्या हातून पिस्तूल घेतो आणि ठीक आहे, तुमच्या जीवाच्या पेक्षा मला काही महत्त्वाचं नाही आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही जरी काही बोलला नाहीत तरी आता ती तुम्हाला सोडेल असं तुम्हाला वाटतंय? नाही, ती खूप धूर्तबाई आहे आणि ती कधीही तुम्हाला सोडणार नाही. उलट जर का तुम्ही आता इकडे म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही जर का ही मदत केली नाही तर आता लगेचच इकडे ती दुसऱ्या पण लोकांना छळून त्रास देईल आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये. जर का आता तुम्ही एक पाऊल उचललत ना तर कदाचित या सगळ्यामध्ये तुम्ही आता खूप मोठी कामगिरी करू शकता. बघा, तुम्ही जरी सांगितलं नाहीत ना सत्य तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये तुमच्या जीवाचा धोका काही टळलेला नाहीये. कारण आता तुम्ही तिच्यासाठी कर्दन काळ आहात. कधी ना कधीतरी ती आता तुम्हाला संपवणार आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, मी माझ्या स्वतःच्या जीवावरती खेळून या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता तुम्हाला सत्य सांगायला तयार आहे आणि या मनस्विनीचा कर्दन काळ मी बनणार आहे. आता इकडे कान्हा भेट घेतोय आणि कान्हा भेट घेऊन आता मात्र इकडे जी आता इकडे सखीची मैत्रीण आहे, किरणची गर्लफ्रेंड, तिला भेटलेला आहे. आणि त्यांनी आता तिला सांगितले की एक काम करायचं, जे डॉक्टर आनंद आहेत ना त्या डॉक्टरांच्या इथे आता सखीला घेऊन यायचं. खरं तर डॉक्टर आनंदच आता सखीला सांगू शकतील की तिच्या आईचं काय हे आहे ते. आणि यावरती ती सांगते, तू चिंता करू नकोस, मी आता तिला अशा पद्धतीने की तुझ्या आईचं सत्य सांगायला घेऊन चालले, अशा पद्धतीने तिला आता सत्य सांगायला घेऊन जाणारच नाहीये. मी आता अशा पद्धतीने तिला आता सत्य सांगायला घेऊन जाईल की या सगळ्यामध्ये सखी याच्यावरती विश्वास ठेवण्यापलीकडे तिच्याकडे कोणता पर्याय उरणार नाहीये. आणि मग त्यानंतर इकडे आता तिची मैत्रीण सखीकडे आलेली आहे आणि सखी, हे बघ, आता इकडे तुझ्या आईवरती तुला विश्वास आहे की नाही, तू आता सगळी शहानिशा करून घेतलेली आहेस की नाही, तर आता मला काय वाटतं माहिती आहे का, एकदा माझ्यासोबत चलशील का तू? म्हणजे आता तुझ्या आईच्या तब्येतीसाठीच बोलतेय मी. इतके दिवस तुझी आई होती की नाही त्या म्हणजे जवळजवळ कोमात आणि त्यानंतर इकडे, तर त्यानंतर तिच्या मनावरती सुद्धा काही परिणाम झालेला असेल. तर त्या दिवशी ज्या डॉक्टरांना इकडे आता चेकिंगसाठी बोलवलं होतंस, डोळे चेक केलेस, तिला आता थोडाफार त्रास होतच असेल की नाही. तर मला काय वाटतं, आपण एकदा सगळं चेकअप करून घेऊया का काकूंचं? आणि त्यावरती आधी हे बघ, आई तयार होणार नाहीये तुझी, पण तू एक काम कर, तिच्याशी बोलून घे, तिला तयार कर. आणि या सगळ्यामध्ये जर का तयार झाली नाही ना तर आपण डॉक्टरांकडे जाऊया, त्यांची अपॉइंटमेंट घेऊया, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ आणि त्यानंतर मग आता अपॉइंटमेंट घेतल्यानंतर जे काही करायचं आहे ते नंतर ते डॉक्टर घरी येऊन करतील. असं म्हटल्यावर ती सखी सांगते, ठीक आहे. आणि खरं सांगू का, तर पुन्हा आता ही माझी आई नाही आहे, हे नाही आहे, हा विषय काढू नको. मैत्रिणी सांगते, नाही, तुला जर का विश्वास आहे ना तर मला माहिती आहे की ती तुझी आईच आहे. इकडे आता वेगळाच गेम करण्यात आलेला आहे. बरं, इकडे तोपर्यंत कान्हा सांगतोय, तुम्ही ज्या वेळेला ऑपरेशन केलं त्यावेळेला मात्र आता तुम्ही त्याच्यामध्ये हे लिहून ठेवलत का रिपोर्ट वगैरे काय? यावरती डॉक्टर म्हणतात 100%. आणि इतकंच नाही आहे
का कुणास ठाऊक, पण त्या इतकंच नाहीये तर त्या धूर्तबाईवरती मला आता पूर्णपणे संशय होता आणि म्हणूनच तिचं आता पूर्णपणे रेकॉर्डिंग सुद्धा केलेलं आहे. आणि हे बोलल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, इतकंच नाही, फक्त ऑपरेशनचंच नाही तर आता ती बाई जे काही बोलत होती ना त्या गोष्टीसुद्धा मी आता करून घेतल्यात. तिला जे सांगितलं होतं की 99% तुमच्या डोळ्यांची साईड जाण्याची शक्यता आहे, हे सगळं रेकॉर्डिंग मी केलेलं आहे असं म्हटल्यावरती तो सांगतो, व्हेरी गुड डॉक्टर, आता आपल्याला फक्त सखीच्या समोर हे सत्य आणायचं आहे. त्यावर डॉक्टर म्हणतात, सखी इकडे येणं महत्त्वाचं आहे, कारण आता अशा पद्धतीने ती इकडे आली तरच तिला सत्य सांगता येईल. मग कान्हा सांगतो, त्याची चिंता तुम्ही करू नका. बरं, तोपर्यंत सखी आता आलेली आहे, ती म्हणजे इकडे आता मनस्विनीकडे, आणि तिला सांगते, आई माझ्याकरता तू एकदा चेकअपसाठी आलीस तर बरं होईल. आणि त्यावरती मनस्विनी गडबडले, हिचं काय आता नवीन. आणि त्याच वेळेला ती आता सांगायला लागते, आई प्लीज प्लीज तू येशील का माझ्यासोबत. आता प्रेक्षकांनो इथे एक वेगळा अजून पॉईंट आहे. आता मात्र इकडे या दोघींचे ब्लड ग्रुपसुद्धा इकडे कान्हा चेक करणार आहे आणि त्याचं तर वेगळंच हे असणार आहे. आणि त्यावरती ती सांगायला लागते, कशासाठी सखी जायचं आहे, आता इकडे काय नवीन आहे. त्यावरती सखी सांगते, आई मला तुझी चिंता वाटते, तुला या सगळ्यामध्ये इतका सगळा त्रास सहन करावा लागतोय ना, त्या सगळ्याचं मला वाईट वाटते आणि त्यासाठी आता मला असं वाटते की एकदा तुझं चेकअप करून घेऊया. यावरती म्हणते, नाही ग सखी मी ठीक आहे. सखी म्हणते, आई असं तुला वाटतंय पण मला असं वाटतंय की एकदा तरी तू सगळं चेकअप करून घ्यावं. माझ्यासाठी येशील का. आता इकडे ती जात नाही, कारण तिला माहिती आहे की सगळं बॉडी चेकअप किंवा आता आपण ब्लड चेकअप वगैरे केलं तर याच्यामध्ये आपण उघडे पडू. तिला अजून डोळ्यांचं सत्य माहितीच नाही आहे. आणि त्याच वेळेला ती आता सांगायला लागते की नाही ग बाळा, मी या सगळ्यामध्ये खरंच आता नाही येऊ शकत आहे. आणि मग सखी विचार करते, ठीक आहे आई जर का येऊ शकत नाही आहे तर मी डॉक्टरांकडे जाते. डॉक्टरांकडे जाऊन आता मीच ही सगळी अपॉइंटमेंट घेते आणि त्यानंतर डॉक्टरांनाच घरी बोलवते. मग आई नाही सांगू शकतच नाही आहे. बरं, तोपर्यंत इकडे आता काकांना भेटून इकडे आपला प्लॅन सगळा सांगितलेला आहे, तो म्हणजे कान्हाने काकांना सांगितलंय, काका हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या, काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे मी असा प्लॅन केलाय आणि डॉक्टर आता मला हे येतील, पण त्यासाठी मला आता तेजस्विनी काकूंचा ब्लड ग्रुप समजू शकेल का. काका म्हणतात, महाकठीण काम आहे हे, पण आमच्याकडे ना दादा सगळे मेडिकल रिपोर्ट आता त्या वेळेपासून जपून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये 100% आता तेजस्विनी बहिणीचा ब्लड ग्रुप किंवा आता ते सगळं समजेल. डोळे तर हिने बदललेत पण ब्लड ग्रुप तर ही कधी बदलू शकत नाही. आणि कबीर अजून एक गोष्ट, फिंगरप्रिंट पण ही बदलू शकत नाही आहे. ज्या वेळेला दादाने काही प्रॉपर्टी विकत घेतली होती त्यावेळेला त्याच्यावरती असलेले थंब हे सुद्धा आता बहिणीचे होते. आपण या 2 गोष्टी सिद्ध करू शकतो. काकांनी तर आता जादूचा पिटाराच त्याच्या हातामध्ये ठेवलाय. मग इकडे कबीर डॉक्टरांना सांगतोय, मुळातच आता मात्र या व्यक्तींचे ब्लड ग्रुप वेगळे आहेत हे सुद्धा आपण सिद्ध करू शकतो. आणि मी फिंगरप्रिंट एक्सपर्टला पण बोलवतोय, जेणेकरून ती मनस्विनी आहे हे जर का सिद्ध करण्यात आलं तर मात्र तिचं कायमची रवानगी जेलमध्ये होईल. आणि डॉक्टर तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक लोक ज्यांच्या डोक्यावरती पाय देऊन ही इथपर्यंत आलेली आहे, या बाईचा सगळा पर्दाफाश होईल. आणि त्यावरती डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, ब्लड रिपोर्ट करण्यासाठी तिचं ब्लड सॅम्पल लागेल आणि ते ब्लड सॅम्पल कोण आणेल यावरती आता इकडे कबीर सांगायला लागतो, तुम्ही चिंता करू नका, ते सगळं काय करायचं ते मी बघतो, पण आता तुम्ही एकदा सखीला रिपोर्ट दाखवून घ्या. तोपर्यंत त्या बाईचे फिंगरप्रिंट तर आपल्याला भेटतीलच, पण फिंगरप्रिंट मॅचसाठी सुद्धा आता मी देतोय. डॉक्टरांच्या मदतीने मात्र आता कबीरने इतका मोठा गेम खेळलाय प्रेक्षकांनो की या गेममध्ये मनस्विनी आता अडकल्याशिवाय राहणार नाही. इकडे कबीरने काकांना सांगितलेलं आहे फिंगरप्रिंटसाठी आणि कबीर काकांना सांगतोय, काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही लवकरात लवकर तिचे फिंगरप्रिंट मिळतील अशी आता सोय करा. मग काय, मग इकडे फसवून ती ज्या पद्धतीने जो डाव खेळत होती तो डाव तिच्यासोबत खेळत आता काकांनी पण उलटा गेम केलाय. तिचे आता फिंगरप्रिंट काकांनी शोधून काढलेले आहेत आणि त्यानंतर फिंगरप्रिंट घेऊन आता काका कबीरकडे आलेले आहेत. इकडे आपल्या विरुद्ध इतका मोठा डाव रचतोय याची कल्पना बिलकुल मनस्विनीला नाही आहे आणि ती याच विचारामध्ये आहे की काहीही झालं तरी सुद्धा आत्ता माझ्या हातामध्ये सगळी प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी मात्र आता मी कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही म्हणजे नाही. आता ह्या सखीला जरी सत्य समजलं, इकडे तोपर्यंत मैत्रीण आता सखीला तयार करते आणि सखी चल
आपल्याला लवकरात लवकर निघायला पाहिजे, डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे ना, असं तिला म्हणायला लागते. सखी आता डॉक्टरांकडे यायला नाही आणि त्याच वेळेला कान्हाला तिकडे बघून सखीचा खरं तर डोकं फिरले. तू इथे असं म्हटल्यावरती कान्हा म्हणतो, सखी मॅडम तुम्हाला माझ्यावरती चिडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, पण जे काही मी सांगतोय ते आता नीट एकदा बघून घ्या. तुमच्या आईचे हे आता रिपोर्ट. आणि हे पाहिल्यावरती डॉक्टर सांगायला लागतात, हो इकडे माझ्याकडेच आता त्या आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या डोळ्याचा रंग आता बदलून घेतलाय. आणि त्यानंतर एक 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 सगळे पुरावे सखीच्या समोर सादर झालेले आहेत. सखीच्या समोर पुरावे सादर झाल्यावरती सखीला धक्का बसलाय. फिंगरप्रिंट सुद्धा हे झालेले आहेत. आणि त्यानंतर कान्हा सांगतोय, आता या सगळ्यावरती सुद्धा तुझा विश्वास नसेल, मग मात्र तुला एकच गोष्ट करायला लागेल आणि ती म्हणजे आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं ब्लड ग्रुप चेक करणं, आणि ते तूच करू शकतेस. आता सखी शेवटचा उपाय म्हणून हे सगळं ब्लड ग्रुप पण चेक करणार. कसं करणार, काय करणार, येणाऱ्या भागात सगळं करणार.